आता देवी दर्शन सोहळा याचे प्रायोजक आहेत कृष्ण राजाराम अष्टेकर ज्वेलर्स। या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलो आहोत अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक अशा मंगळाई देवीच्या मंदिराच्या इथे। सर्वांचं मंगल करणाऱ्या या मंगळाई देवीची प्रचिती आहे। तर चला मग पुजारी आता आपल्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। या देवीचा काय इतिहास आहे, या मंदिराबाबत आमच्या प्रेक्षकांना सांगा। ह्या मंदिरात म्हणजे आतापर्यंत मी जसं 83 पासून इथून सेवा करतो आणि इथल्या भक्त मंडळींची इतकी श्रद्धा, त्या श्रद्धेने ते ही पण वाढली। 83 सालापर्यंत आज बघितलं तुम्ही तर पसारा केवढा मोठा आहे आणि ह्या सानिध्यातनं इतके जागृत देवस्थान असताना लोक फार कळून भेटायला बाकी काय नाही त्यात। म्हणजे देवाची साधनं सेवा करणं हाच कुठे असं काय नाही। डोक्यात विचार येतो की देवाची सेवा करावी आणि इतकं आयुष्य त्याच्यात खर्च होईल तेवढं, बाकी जास्त काही नाही। आणि ह्या जनतेच्या भाविकाच्या लोकांच्या सान्निध्यातून हा एवढा पसारा उभा राहिलेला आहे। ते सगळेजण त्याचीही पोचपावते। बरं, तुम्ही या देवीची किती वर्ष झालं सेवा करत आहात? आता मग 35 वर्ष होत आहे। 35 वर्ष झाली। 35 वर्ष नित्यने मग सकाळ संध्याकाळ एक दिवसही चुकायचं नाही। मग या 35 वर्षामध्ये काय काय अनुभव आले? माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगून पटणार नाही, तर खरं सांगतो हे इतकं देवस्थान जागृत आहे की ज्याला कळलं ते नाही। मी सांगून तुम्हाला पटणार नाही, ते खरोखर देवस्थान जागृत आहे। माझ्या अनुभवातले म्हणजे मला काही कपड या डोंगरामध्ये होण्यामध्ये रात्रंदिवस फुटतो, टच नाही, मुंगी चावली नाही। बरं, या 9 दिवसांमध्ये या नवरात्रीच्या उत्सवामध्ये या देवीची कशा कशा पद्धतीने पूजेची मांडणी असते? अनेक प्रकारची पूजा असते, अनेक प्रकारची पूजा असते। जे आम्ही आता नियोजन करतो, प्रत्येक वर्षी नियोजन करतो असतो की ह्या वर्षी काय करते, ते अगोदर 10-15 दिवस नियोजन केलेलं असतं। तर त्या 15 दिवसात 10 दिवसाच्या जे आरास करतो आम्ही ते ठराव करतो असतो। आजची आरास बघितली ना, कालची आरास सुद्धा सती अनुसायची होती, परवाची लक्ष्मीची होती। असेच प्रत्येक 9 दिवसामध्ये कोणकोणते असतात हे असे ह्या प्रकारेच करत राहतो आम्ही। आता आज दत्ताची आहे, काल सत्यानुसायची होती, काल परवाची लक्ष्मीपूजन होती, असे अनेक प्रकारचे पुढच्या ठरलेले आहेत। उद्या तुकारामाची वेळ आहे, असे दत्ताची आणखी दुसरी एक आहे, राक्षसांचं एक आहे, मोठ्या मोठ्या आहे। ठीक आहे। 35 वर्ष झाली तुम्ही या मंदिराची सेवा करत आहात। या 35 वर्षामध्ये या मंदिरामध्ये काय काय बदल झाला? मंदिराचा जुना विस्तार बघितला तर आम्ही इथे एक फोटो लावून ठेवले होते। फार पूर्वी हे पेशवाईच्या काळातलं जुने पुराणे मंदिर आहे आणि ही जागा चांगली स्वच्छ आणि यात दुर्लक्ष होते, मी बघत नव्हतं काय नव्हतं होताना आणि जंगल झालेलं भरलं होतं। आमच्या मित्राने बरेच वेळा सांगितलं आपण जाऊ देवाला म्हणून, त्यांच्याबरोबर म्हणलं मला वर काय वाटत नव्हतं, मला खाली जायचं म्हणून मी इथं आलो, पाहिलं इथली जागा इतकी वास्तू शांततेची आहे। इथं आले की मन रमलं होतं। तुम्ही झाकण असू नसू काय नव्हतं, निम्मा पत्रा उडाला होता। 83 साली सगळं पावसात पत्रा उडून गेला होता। आम्ही तोच पत्रा गोळा करून जसं चप्पल पूर्वीचे फोटो माझ्याकडे आहेत, त्या फोटोमध्ये काही लावलेले सुद्धा आहेत आणि ते इतकं जुनं मंदिर असताना हळूहळू भक्तमंडळ आमचे जमायला लागले, सान्निध्यात जमायला लागलो। मग हळूहळू थोडं मोठं असेल दुरुस्त करत राहिलो, दुरुस्त करता करता पसारा जरा वाढवला। नंतर 2000 आसपास आम्ही असं एक ठरवलं सर्व भक्तांनी की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार परत करायचा। मग त्या जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही सगळ्या भक्तांनी एकजूट केली आणि ह्या भाविकांनी, ह्या परिसरातल्या लोकांनी एका मुठीनं अगदी रक्कम गोळा करत, हे आज नाव नाही कुणाचे, मी दिले ते दिले, हात कुणाचे एकाकडे पूर्ण एकेकाच खर्च उचलला आहे। संपूर्ण कळसापासून फरशीपासून वर पण एकाने कुणी अन्य प्रकारचे खर्च केले, पण नाव नाही, पण इतकं भाविकांनी त्याचीही पोचपोती आम्ही दिली।
आणि आजही तुम्ही डोळे पाहताय ही त्याचीच कृपा आहे. तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून इथे असता? मी पहाटे 5 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून नवरात्रामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून ते कमीत कमी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतो. दिवसभर इथंच असतो. आणि इतर वेळी सकाळी 6 ते 9, 9:30 मंगळवार शुक्रवार 10 वाजेपर्यंत, दुपारी 4 ते 7 पर्यंत असतो. थोडक्यात संपूर्ण वेळ तुमचा हो. या देवीच्या चरणीच जातो. शेवटचा प्रश्न हा विचारेन आमच्या लोकनृत्याच्या प्रेक्षकांसाठी किंवा या संपूर्ण भाविकांसाठी देवीजवळ तुम्ही काय मागणं मागाल? आता मी ह्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा की सेवा करत राहावी. त्याची ह्या देवीची सेवा त्यांनी करावी. आज असं लोकनृत्याने इथे येऊन सगळ्यांची मुलाखत घेतली की आम्हाला आनंद झाला त्यांचा. आणि त्यांचं कौतुक वाटतं ते आता प्रत्येक मंगळवारी इथे येऊन आणि आज महाराष्ट्रातून पोचली जर नाही, महाराष्ट्रात जवळ ही आरती पोचलेली आहे आपली सगळी. आणि हीच सेवा त्यांनी करावी सतत एवढीच इच्छा केली. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. मंगळा देवीचे भक्त आत्ता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. गेली किती वर्ष झाले या देवीला येत आहात? मी साधारण 3 ते 4 वर्ष झाली इथे येतो. पहिल्यांदा काय कधी आलो नव्हतो. म्हणजे आमचे मंगलमूर्ती ग्रुपचे अध्यक्ष म्हणा किंवा सर्वे सर्वा सयाजी चव्हाण साहेब त्यांच्यामुळे मी इथे यायला लागलो. त्यांनी असं मला सहज एकदम म्हणले बघ ती आपल्या आरतीला जातो आम्ही. मला माहीत जायचं जातात. मी एकदा सहजता आलो. तिथूनपासून मी इथं दर मंगळवारी असं कंटिन्यू सकाळी आरतीला येतो. एकसुद्धा मंगळवार चुकवत नाही. आणि मनापासून मी इथं येतो. इथं याचं कारण म्हणजे मनापासून देवावर आपली श्रद्धा आहे. आणि इथं आल्यामुळं आईसाहेब हे सगळ्यांचं कल्याण करतात. त्यामुळं आईसाहेबांच्या आशीर्वादानं आपलं इथं आल्यापासून भरपूर चांगलं करणार आहे. 3-4 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जर मागचा आरेख किंवा ग्राफिक जर बघितला तर फार पुढे गेलेलं आहे. त्यामुळे आईसाहेब आहेत म्हणून सगळे. बरं मला सांगा, एवढे दिवस झाले तुम्ही इथे येत आहात तर काय काय बदल झाला या परिसरामध्ये, या मंदिरामध्ये? पहिले तर आम्ही जेव्हा जायचो का नाही त्यावेळेस फक्त मंदिर होतं आणि असं झाड होतं फक्त. मी इथे काय रस्ता नव्हता. तर प्रथम वर्ष मंगलमूर्ती ग्रुपचे सर्व चव्हाण साहेब यांनी पहिल्यांदा रिटर्निंग वॉल बांधली. रिटर्निंग वॉल बांधली आणि त्याच्या मागच्या वर्षी मी तर रत्नागिरीवरून तो जांभा दगड आहे तो इथं बसवला. आणि ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मागच्या वर्षी मी गणपती मंदिरात स्लॅब टाकला, गणपती मंदिराचा कळस बांधला आणि मंदिरात सुद्धा आतून दरवर्षी मंदिर कलर करणे किंवा जे काही सुखसुविधा आहेत त्या लोकांना कशा पुरवता येतील त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्याचं प्रामुख्याने श्रेय चव्हाण साहेबांना जातं. शेवटचा प्रश्न हा विचारेन, इतके दिवस झाले तुम्ही इथे येत आहात, मनोभावाने येत आहात, श्रद्धेने येत आहात, तर तुम्हाला असा कोणता अनुभव आला आहे का? किंवा कोणतं मागणं देवीला मागितलं जे पूर्ण झालं? नाही, आईसाहेबांनी आम्हाला न मागता भरपूर काही दिलं. त्यामुळे कधी काही ती गोष्ट मागावीच लागली. आईसाहेबांचे आशीर्वाद हे सगळ्यांवर आहेत. त्यामुळे सगळे जे भक्त येतात ते सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांवर आहे. हे जागरूक देवस्थान आहे. इथं येताना सगळं न काही मागताच येतात. संकट काही शकून येत नाही असं माझं तर असं वैयक्तिक मत आहे. पण शेवटचा प्रश्न आमच्या प्रेक्षकांसाठी, सर्व भाविकांसाठी, जर एखादी गोष्ट देवीला मागायची म्हणली मागणं काय मागा? काय सर्वजण काही मागत असतात. मी फक्त एवढं म्हणून की आईसाहेबांचा आशीर्वाद फक्त असू देत एवढंच, बाकी काही नाही. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणजे सगळं आहे. मग सगळं ठीक आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, या देवीविषयी काय बोलाल, या परिसराविषयी काय सांग? परिसर खूपच छान आहे. नेहमीचं सातारचं तसं सगळाच आहे, पण हा खूप छान आहे परिसर. नेहमीच आम्ही इथे येतो, म्हणजे आम्ही इथेच राहतो जवळ. मी येतो. किती वर्ष झाले या देवीला येतो? आम्ही बहुतेक दरवर्षी येतो. आणि आम्ही LICमध्ये सगळ्या जणी आम्ही मैत्रिणी जॉब करतो आहोत. आणि आज नवरात्रासाठी खास मंगळवार म्हणून आम्ही इथे देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. आणि देवीलाचं दर्शन झालं की खूपच प्रसन्न वाटतं आहे. परिसर खूप रमणीय आहे. त्यामुळे आम्ही सगळ्याजणी ठरवून आज दर्शनासाठी आलेलो आहोत. ठीक आहे. नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करतात? नवरात्र उत्सव म्हणजे आरत्या असतात आणि स्त्रियांच्या दृष्टीने म्हणजे महत्त्वाचं म्हणजे साड्यांचे रंग एक वेगवेगळे असतात.
आणि तेच रंग ज्या दिवशीचे रंग असतील त्या दिवशीच्या साड्या घालायला सर्वांना आवडतो आणि हेच एक संधी असते की एकत्रितपणा आपला कळून येतो सगळ्यांना. आणि बाकी म्हणजे घट वगैरे बसवतातच, घरात पण घट असतात, सकाळ संध्याकाळ आरती असते. मुख्य म्हणजे ही मंगळाई देवी ही फार प्राचीन आहे इथे आणि ही शाहूनगर परिसरात सुरुवातीला इथे नुसतं पत्र्याची शेड होती आणि सगळे लोक यायचे, पायवाटच होती. आता मात्र खूप छान डेव्हलप केलं आहे आणि खूपच मस्त परिसर झालेला आहे. मुख्य म्हणजे सातारचा जो निसर्ग आहे तो खूपच आल्हाददायक आहे आणि आता हे नवरात्राचे दिवस आहेत ते तर अगदी सुंदरच असतात. हवा पण छान असते त्यामुळे सगळ्यांना अगदी प्रसन्न वाटतं. वातावरण मंगळाई देवीचं खरंच खूप प्रसन्न आहे. इथलं अजिंक्य ताऱ्यावरच्या पायथ्याला ही देवी आहे. आणि तुम्हाला मी विचारेन, तुम्ही नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? नवरात्रात म्हणलं की घरी सगळीकडे अगदी धामधूम असते. म्हणजे लायटिंगपासून तुम्ही म्हणाल तर लायटिंगला सुरुवात होते आणि जिथे बघेल तिथे कंटाळा हा विषय नसतोच. कंटाळा सगळ्यांचा निघून जातो. प्रसन्न आणि अतिशय समाधानी मनापासून आणि बाहेर सगळीकडे आनंदी आनंद असतो. ठीक आहे, तुम्हाला विचारेन या परिसराबद्दल काय सांगाल? आम्ही इथेच राहतो बाजूला, तर नेहमी सकाळी फिरायला पण येतो त्यामुळे इथे नेहमीच प्रसन्न वाटतं आणि नवरात्रात जरा जास्त चांगलं वाटतं. ठीक आहे, तुम्हाला विचारेन एक मिनिट की एखादं जर मागणं देवीला मागायचं म्हणलं सर्वांसाठी तर काय मागाल? काही नाही, शांतता, सौख्य, आनंद, एवढं. ठीक आहे, एक छोटीशी रिक्वेस्ट मी इथे करेन. मोठा ग्रुप आहे हा. एखादी देवीची आरती आमच्या प्रेक्षकांसाठी. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भवनी माता तुझैसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, तेथुनी भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजनाशा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी धन्यवाद. आमच्या लोकनृत्याच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही इतकी सुंदर आरती बोलली त्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. नमस्कार. सर्वात प्रथम या देवीच्या मूर्तीविषयी आणि या मंदिराविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता आपण सर्वजण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पूर्ण झालेल्या अजिंक्य तारा किल्ल्यावर आहोत. अजिंक्य तारा किल्ल्यावर तटाखाली जे मंगळाई देवीचं मंदिर आहे, मंगळाई देवी मंदिराच्या परिसरात आज आपण सर्वजण येत आहोत आणि नवरात्रोत्सवातला आजचा 4था दिवस आपण साजरा करतो. मंगळाई देवीचं मूळ ठाण साताऱ्यापासून दक्षिण साईडला 10 किलोमीटर अंतरावर भाटमर्डी गावी या ठिकाणी देवीचं मूळ ठाण आहे. आणि एका पौराणिक कथेप्रमाणे तिथून साधारण 200-300 वर्षापूर्वी असेल शिवरायांच्या तिथून एका कथेप्रमाणे देवी अजिंक्य तारा किल्ल्यावर देवीचं स्थानापन्न झालं आणि त्याच्यानंतर मला असं वाटते की प्रत्येक किल्ल्यावर किंवा डोंगरावर जी मंदिरं असतात ती मंदिरं भाविकांच्या सेवेसाठी मंदिरात किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा डोंगराच्या पायथ्याशी असतात. त्याचप्रमाणे किल्ल्यावर असलेलं मंगळाईचं मंदिर या शाहूनगरमधील किंवा सातारवासियांच्या सेवेसाठी या तटाखाली आहे आणि फार जुना इतिहास या मंदिराला आहे. साधारण इतिहासामध्ये 200-300 वर्षापूर्वीचा इतिहास आढळतो आहे. तेव्हापासून मंदिरात जुन्या पद्धतीचं मंदिर इथं होतं, परंतु 2010 पासून 1998 पासून मंदिरातील भाऊ चव्हाण आहेत त्यांनी इथं लक्ष घालून मंदिराचं जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमच्या बरोबर असलेले सगळे मंगळाई भक्त ग्रुप आहे आणि त्यांना मदत करून सर्वांनी आज हा मंदिर परिसर दिसतो हा सुशोभित करण्याचा प्रयत्न
भक्तांच्या सेवेसाठी ज्या सोयी आवश्यक आहेत त्या इथे निर्माण करायचं प्रयत्न त्यामध्ये समाजाचा किंवा मंदिर परिसरातील भक्त मंडळींचा मोठा सहभाग आहे. अजून एक विचारेन, इतके वर्ष झाले तुम्ही या देवीची सेवा करत आहात, तर असा एखादा कोणता अनुभव तुम्हाला आला आहे का? तुम्ही अनुभवाबद्दल म्हणाल तर नेहमीच आम्हाला आईसाहेबांचा प्रसाद असा अनुभव येतो आहे. आता मी स्वतः मंगलमूर्ती ग्रुपचा चेअरमन म्हणून काम करतो आहे. आमच्या ग्रुपच्या यशामध्ये आईसाहेबांचा मंगळदेवीचा वाटा मोठा आहे. माझ्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना आणि इथे येणाऱ्या सर्व भक्तांना त्याचा अनुभव दैनंदिन जीवनामध्ये येतो आहे. म्हणजे आम्ही कष्ट करतो त्या प्रत्येक यशामागे त्यांचा हात आहे. जे इथं देवीच्या सेवेला जे सेवेकरी येतात सगळ्यांनाच तो अनुभव येतो. तसं बघायला गेलं तर रोजच अनुभव येतात, चांगले अनुभव आहेत आणि फार छान पद्धतीने इथं कार्यक्रम होतात आणि सुंदर अनुभव, इतके सुंदर की मी स्वतः सांगू शकतो की मी 6 वर्ष झाली या मंदिरात येतो आणि मला फार चांगले अनुभव आलेले आणि फार छान शांती सुख ह्या मंदिरात आलं की मिळतं. जसे भक्त जोडले जातात, मनापासून प्रेम करतात ह्या देवीवर, तसं त्यांना वेगवेगळे अनुभव येतात आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी होतात. तुम्हाला विचारेन, तुम्ही तुमचा नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? उत्सव तर ॲज युजल आम्ही नेहमी पारंपरिक जे परंपरेनुसार चालत आलं ते आपण नुसार करतोच. म्हणजे सगळ्या गोष्टी पूजा अर्चा वगैरे असतील, भजन प्रवचन ह्या गोष्टी. पण मला खास करून ह्या मंगळाई मंदिरात देवस्थान जे आहे इथलं तटाखाली मंगळाई आम्ही याला म्हणतो, खूप प्रसिद्ध आहेच. वैशिष्ट्य इथलं सांगावंसं वाटतं की मंदिर तर आपल्याकडे खूप असतात, पण मंदिरामध्ये जी दैविक शक्ती असायला पाहिजे, जी ऊर्जा असते, आपण जी दैवी ऊर्जा असते ती ऊर्जा इथे आम्हाला पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीनं जसं स्पेशल पूजा आपण असतो, अभिषेक वर घालतो, तशी रोजच्या रोज 2 वेळा होणारं मंदिर, एकमेव मंदिर इथं माझ्या माहितीप्रमाणे आहे आणि त्याच्यामुळे साहजिक ह्या मूर्तीमध्ये ऊर्जा आहे आणि त्याचा लाभ ह्या भक्तांना सगळ्यांना होतच होतो. आमचा अनुभव आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आमच्या प्रेक्षकांसाठी या पूर्ण संपूर्ण भाविकांसाठी या मंगळाई देवीला काय मागणं मागणं? माझं असं म्हणणं आहे की आता सगळ्यांचीच कष्ट करण्याची तयारी असते आणि सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये यश हवं असतं, परंतु जरी 99% कष्ट असते तरीसुद्धा 1% जो आपण श्रद्धा म्हणतो त्याचा वाटा फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, भाविकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कष्ट करत असतात, प्रामाणिकपणे काम करत असतात. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही आईसाहेबांच्या दर्शनाचा लाभ घ्या आणि निश्चितपणे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर आईसाहेबांच्या आशीर्वाद नक्की पोचा. हा आत्मविश्वास मला आहे. सर्व सातारा परिसरातील भाविकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या मंदिरात येऊन आईसाहेबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि स्वतः तुम्ही अनुभवा की आईसाहेबांचा कशा पद्धतीने असतो. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. रोजच्या रोज या मंगळाई देवीच्या दर्शनासाठी येणारे भक्त आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. सर्वात प्रथम सांगा, किती वर्ष झाले या देवीच्या दर्शनासाठी येत आहात? आम्ही 35 वर्ष झालं देवीच्या दर्शनासाठी येतो. काय काय अनुभव आहेत? सगळं व्यवस्थित आहे इथं. देवीच्या देवळात आलं की सगळं नमस्कार वगैरे छान मिळतो इथं आणि इथं जे भाऊ चव्हाण भाऊ आहेत ते खूप म्हणजे सगळ्या भक्तांवर प्रेम करणारे आहेत आणि येता सांग देवीची भक्ती करतात. ते 40 वर्ष झाले या देवळात. 40 वर्ष झालं आणि येता सांग भक्ती करतात देवळात. तुम्ही तुमचा नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? आम्ही आमचा नवरात्र उत्सव मंगळाई देवीच्या मंदिरात येऊन रोज सकाळच्या 8:30च्या आरतीला हजर राहून आणि तसेच संध्याकाळी 6च्या आरतीलाही हजर राहून आम्ही तो दिवस घालवतो. ठीक. तुम्हाला विचारेन, हा जो संपूर्ण मंगळाई देवीचा जो परिसर आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं? इथं आलं की मनाला खूप समाधान लागतं आणि ज्या आपल्या मनातून काही इच्छा असतात त्या जर देवीजवळ मनातून बोलल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतात. ही अशी एक अद्भुत शक्ती आहे. इथं आल्यानं समाधान मिळतंच पण आपल्या मनाच्या इच्छासुद्धा पूर्ण होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जागृत देवस्थान आहे. जर मनापासून भक्ती केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यात यश मिळतं आणि फळही मिळतं. त्यामुळं आम्ही दररोज अगदी न चुकता या देवीच्या दर्शनाला येतोच आणि नवरात्री
खूप मोठा उत्साह असतो. शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो. जे ते आपापल्या यथाशक्ती सर्वजण काय आपल्या परिस्थितीनुसार पैशाची किंवा धनधान्याची जी देणगी देतात त्याच्यातून महाप्रसाद होतो. त्याचंही कौतुक करण्यासारखं आहे. पण कुठलीच गोष्ट इथं कधीही प्रसादाला कमी पडत नाही, उलट जास्त शिल्लकच राहते. रोज तुम्ही या देवीच्या दर्शनासाठी येता, तर इथे आल्यानंतर काय काय करता, कशा पद्धतीचे कार्य असतात? इथे आल्यानंतर देवीची स्वच्छता, ओटी, रांगोळी, अभिषेक सकाळी लवकर अभिषेक असतो 6 वाजता आणि नंतर आरती असते. एखादं जर मागणं संपूर्ण समाजासाठी मागायचं म्हणलं तर तुम्ही काय मागाल? देवीची शक्ती सर्वांना लाभली पाहिजे हे मागणं तुम्ही देवीला मागाल. आम्ही इथंच राहतो. सर्वांना समाधान, मोठ्याने सुख समाधान शांती लाभली देवीच्या चरणी प्रार्थना करतो. देवीच्या चरणी प्रार्थना आहे. ठीक आहे. शेवटी मी सर्वांना एक की तुम्हाला शेवटचा प्रश्न हा विचारेन, तुम्ही तुमचा जो नवरात्र उत्सव आहे तो कशा पद्धतीने साजरा करता? दररोज सकाळ संध्याकाळ आरतीला येऊन आणि आरतीचा वेगळाच उत्साह असतो नवरात्रात. म्हणजे अशा प्रकारे साजरा करतो. लहान मुलांना कशा पद्धतीने इन्व्हॉल्व करून घेता या कार्यक्रमामध्ये? लहान मुलांना खूपच मजा वाटते. म्हणजे वेगळंच वातावरण असतं ना आणि प्रसन्न वाटतं एकदम. शाळेतल्या वातावरणापेक्षा आपलं मजा वाटते आरतीला वगैरे यायला. ठीक आहे. सर्वांना आता मी शेवटची ही विनंती करेन की आपल्या मंगळा देवीचं एक जागर आमच्या प्रेक्षकांसाठी, लोकनृत्याच्या प्रेक्षकांसाठी. दे मज आशीर्वाद आंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद आंबे, दे मज आशीर्वाद. सिंहासनी तू बैसोनी, सिंहासनी तू बैसोनी, सांग प्रार्थना तुझी कोणती, सांग प्रार्थना तुझी कोणती, घेऊन आरती वाट आंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद आंबे, दे मज आशीर्वाद. कौशल ठेवा जगदंबेला, कौशल ठेवा जगदंबेला, आतुरलो मी तुझ्या दर्शनाला, आतुरलो मी तुझ्या दर्शनाला, घेऊन गोळ प्रसाद आंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद आंबे, दे मज आशीर्वाद. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्त नांदती अति सौख्याने, भक्त नांदती अति सौख्याने, घेऊन मस्तकी हार आंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद आंबे, दे मज आशीर्वाद. माता की जय, मंगळाई माता की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. धन्यवाद. तुम्ही इतका सुंदर असा जागर आमच्या प्रेक्षकांसाठी म्हटला आणि तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल अष्टकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. अंबे
सामर्थ्यमयंत समंत भरया ईशा सार्वमस्त सार्वा ईशा का परा पृथ्वी समुद्र पर्यंता एकरावती दप्पे श्लोको वितो मट्टा परिवेष्टा मरुतस्या वसंते प्रतिक्रिया जाणून घेतली की या क्रमांकावर